सर्वांना जय आदिवासी, जय जवाहर। आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जे सध्याचं बिबट्याचं वातावरण चालू आहे त्याच्यातूनच आपले एक वाघ नाशिकमधून डरकाळ फोडलीत आज नंदुरबारमध्ये येऊन पडले आहे। ते कोणासाठी आले? आपल्यासाठी आले। मग आम्हाला एक आश्चर्य वाटतं की आज आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी का गणपती बसवण्यात व्यस्त आहे का कुठे झोपले आहे? सर्वप्रथम माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना व सर्व नौकर वर्गांना एक विनंती आहे। तुम्ही आता समजा बाकीचे पेशामध्ये ज्यांना पद भेटले नाही किंवा याच्या आधी पण पेशामध्ये भरती झालेले लोक आहेत, ते शिक्षक असेल, ते तलाठी असेल किंवा कोणीही असो, तर जे पेशामध्ये नोकरी लागून सुद्धा माझ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो आपण। पेशाचा अर्थ काय? तो पंचायत एक्सटेंडेड टू शेड्यूल एरिया आहे। तर याच्यात आपल्याला अधिकार दिला आहे की आपली भाषा, आपली जल जंगल जमीन, आपली जे परंपरा आहे याचा अधिकार दिला आहे। मी माझ्याच भाषेत बोलतो, आदिवासी भाषा। तर या नंदुरबार जिल्ह्यात एकूण आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 5% निधी जो येतो तो पेशामधून येतो। तर आपले जे सरपंच आहे किंवा सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील ते सुद्धा पेशातूनच भरती झाले आहे। तर त्यांनी तिथल्या नागरिकांना किंवा त्या गावातील लोकांना माहिती सुद्धा पडू दिली नाही की ते पैसे कुठे वापरतात, काय करतात। तर माझ्या सर्व नंदुरबार जिल्ह्यातील जे शिक्षक असेल किंवा ग्रामसेवक सरपंच असेल यांना एक आव्हान आहे की तुम्ही जे पैसे म्हणजे जो पैसे तुम्ही या हाजका मोकाचे नाव वापरितान प्रत्यक्ष भ्रष्टाचार म्हणजे कागदावर आपा डेव्हलपिंग ते करता आणि फक्त ते पोषकाडी तालुका जे आपा लोक जे फासाडी करीत राहते हा पिढी माता पिढी है नंदुरबार जिल्हा मक्षर ऐसी हालत होतो यही की आपा जे युवा पिढी है ते युवा पिढी ताते भी पण वाईट मार्गात आहे। काय ते डिंकिंग पार्क आहे, काय ते 46 आणि 93 यामेच व्यस्त आहे आपा नंदुरबार जिल्हा युवा। तर मा नंदुरबार जिल्हा जे युवा प्रवर्ग आहे फक्त 9 ऑगस्ट रोजी ही आदिवासी दिवस का जे जगता आदिवासी दिवस ही थोडे बयाना करते ती बँडो में नासिक पे जाता होता है हे तुम्हा आदिवासीला आहे की किंवा या नंदुरबार जिल्हा में एकूच आदिवासी काय ना किंवा एकूणही काय ना आज आदिवासी अधिकार दिवस आहे। आज नंदुरबार में कित्येक बोटोपण बसले ते त्यावेळी ती दिन आहे आधी आज नाशिकरच साहेब आहे जेपी कावी साहेब आता का जावे नंदुरबार जिल्ह्यात 100% आदिवासी होता हो 100% में 5% भी आदिवासी ही आहे ना बेन हजार भी लोकसंख्या काय ना पाहिजे એટલે खूप लाजीरवाणी गोष्ट आहे ते उंच वे आका आदिवासी समाज ही उंच वे अजून 5वी आणि 6वी या रिलेटेड जो आपण एक अधिकार आपली होय आपा पूर्वज वंशज आपा जे पूर्वज होतात या आपण मी वंशज आहे तो कायदा आपण आपली आपण आरक्षण आपली अधिकार आपली तो कायदा कोणा म्हणून काय ना तो कायदो प्रत्यक्षात आपण अंमलबजावणी केली आहे। तो कायदो जो सरकार आहे अमेजो सरकार पडलं सरकार भागे भागे म्हणजे हळूहळू एक अधिकार आपण म्हणजे सेटे टाके तर गाव में आविलो कोटा आपा ग्रामसभा अधिकार द्यावा तिथे पाणीतोडीला अधिकार नव्हतो तर ते आव्याला लगेच तो अधिकार म्हणजे हळूहळू आखो अधिकार चालले गाव में नाले रस्ते किंवा जे नद्या आहे ती में सर्वप्रथम अधिकार कोटा आहे 5वी सुशीमा आपा अधिकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो अधिकार कोटू पूछ है कोटू गोगे के आधी है एक पक्ष वाला भी गोगे एक संघटना वाला भी गोगे मच का फक्त मच के ते भी पोटोपो मजिला सारखे लोक आहे ते जावीत बोलता। तर मग या नंदुरबार जिल्हा में युवा आणि जे आपा आदिवासी सर्टिफिकेट ते काढी तर एक बेल जो नोकरीला करना त्या लाचा होऊन जावे गरीब माहे थरगावती ही आंदोलन आते आपा हक्क लढाई का लढी लगा जाते हैं ते माहे गुडा में खाड़ काय ना ते भी यहाँ तू करत है बोले हमें पानी तो पिवा दे माही आवी बोलते यहाँ को नौकरी लागणार है क्या मैं कवा तुम को यहाँ नौकरी लागणार है क्या किंवा बोले म्हातारे लोक आहे खूप वरिष्ठ लोक 80% पर बाबाने बोल रहे यहाँ कभी नौकरी यहाँ हक्का का द्यावी यहाँ जानी हो कि माँ भी जे आमदार पिढी आहे आमदार जो आम्हा आदिवासी समाज आहे या किती भी न्याय आणि जो म्हणजे जो आपण अधिकार आपली ना तो अधिकार बागे बागे पुरुषी या अधिकार हवासाठी लोक ही प्रत्यक्ष ते ही जो मित्र आहे आणि आम्हा युवा पिढी स्टंटबाजी में व्यस्त होया जी बँड की असं झालं अरे गणपती पाळता तुम्ही लाजा बंद काय अरे गणपती डायरेक्ट हायकोर्ट काही गणपती पाळायला तुम्ही अधिकार जातोय ते भी गणपती लेतात नाचतात वाचतात गातात तुम्ही नाचते भी आहे थोडीफार जाणी ते भी होती आपण देव हो फाटडी वाला या देव कोटल्या या मोदी माता बिरसा मुंडा जयपाल सिंह मुंडा या के तो गोटो योगदान है संविधान में कोडा मुंडो है क्या की तुम गणपती कहता अरे गणपती तुम्ही एक उदाहरण आपी दे एवढा पर जिल्हे पर मुंडको तुटे जाए त्याला 50 किलो हाती मुंडको कोमी की देता तो पर जीवतो रही क्या
काय ती मानिलो ती ना मानता ती सालिलो ती ना चालता जीवाटे झालो ती जीवाटे ना जाता उगीच जेही फोन काठवाय फोन जातो काय ना ती उदाय उडीत बळ्या आपण खरोखर तिथं म्हणजे उडीच मारून दे आणि तो सांगण्यासाठी सांगतो ना तिथे कोणी जात नाही एवढं तर आपले हुशार लोक आहे. तर माझ्या या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तरुण आणि जे नोकर वर्ग आहे जे आदिवासीचं सर्टिफिकेट देऊन लागले आहे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा आदिवासी म्हणून किंवा जे पक्षातले पुढारी कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा आदिवासी म्हणून इथे यावं आपला पेशाचं रक्षण करावं एवढी विनंती आहे.